श्री छत्रपती
शिवाजी महाराज आपल्या समोर दर्शन करत आहे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत, महाराष्ट्राचे स्वराज्य घडवणारे, आया बहिणींचे अब्रू वाचवणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करून आम्ही या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत। छत्रपती शिवाजी महाराज आईची जाईच्या पोटी शूर बाळ आल जन्माला, आईची जाईच्या पोटी शूर बाळ आल जन्माला, देवा शिवशंभू अवतरला, अखंड स्वराज्य घडविला, अखंड स्वराज्य घडविला, अखंड स्वराज्य घडविला, अखंड स्वराज्य घडविला। आईची जाईच्या पोटी शूर बाळ आल जन्माला, आईची जाई शूर बाळ आल जन्माला, शिवशंभू अवतरला, अखंड स्वराज्य घडविला, अखंड
लाईट कमी येते तुझा भोलेला शंकर तुझ्यावर प्रसन्न झाला आहे आणि त्या भोले शंकराच्या आराधना करून तुला काहीच मिळणार नाही. अरे तू मला शिक्षा देणार? अरे जगतार्या प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचे करता आले नाही तिथे तू मला मारण्याची शिक्षा घालणार. अरे साधू मला तुमच्या काय करून औषध तुम्ही घालणार नाही मी. अरे ब्रह्मदेशा अरे तू आणि मला शिक्षा देणार? अरे प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचे झाले आहे तिथे तू मला माझ्या शिक्षा घालणार? अरे साधू करणार आहे मी आणि त्याची सुरुवात मी तुझ्यापासून करणार आहे. या पापाची शिक्षा मी तुला राहणार नाही. ऐक ब्रह्मराक्षस, मी तुला श्राप देतो की आजपासून तू ब्रह्मराक्षस नसून मुस्कासून सृष्टीवर जीवन जग. आणि जर का तुला तुझे जीवन सार्थक करायचे असेल तर प्रथम पूज्य श्री गणेशाला शरण जा. श्री गणेश तुला सापडून मुक्त करील. श्री गणेशाला शरण जा. श्री गणेश माझ्या अंगाची कशी घाई होत आहे. त्या साधून एक सापू आज पण नुसतं दैत्य झालं आहे. काय करावे काय सुचेना. मी पहिला सत्रावर कोणाला करावे काय सुचत नाही. नारायण नारायण नारायण. कोण नागुली या मार्गावर येतात वाटतं. मी
तुझ्या जमी धर्मा ब्रह्मराक्षसा माझा आश्रय तुझ्या पाठीशी आहे. तू ब्रह्मराक्षसाचा नुसता कसं झालं हे मला ठाऊक आहे आणि त्या संतापाने तुझी अंधश्रद्धेची नाही होत आहे बघ. नारायण नारद मुनी तुम्ही काय अंतर्यामी आहात, तुम्हाला तर सर्व काही माहित असेल. मग सांगा नारद मुनी यावर काहीतरी मार्ग काढा. नारायण नारायण बस एवढं ना. मग मी कशाला आहे तुला काय विचारायचे आहे ते. नारद मुनी त्या ऋषीमुनीने छापाच्या मुळे मी मुस्ताफूर झालोय. मला सांगा या शस्त्राला वार मी पहिला कोणावरती करू. अरे वेड्या सांग हे काय करतोय तू. असं माझ्यावर धावून येऊ नकोस. मी काय सांगतो ते तू ऐकून घे. त्या साधूंना लाडून ठेवलं त्या देवाने आणि त्या देवस्थानाच्या इंद्र यावर तू प्रथम हल्ला कर बघ. मार्ग सापडला नारदमुनी मार्ग सापडला. आता अर्थात जातो आणि त्या इंद्रावती काबीज करतो. आता वेळ घालून चालणार नाही. नारदमुनी येतो मी. जा आता काय देवेंद्राची काय खबर नाही. आता ही मजा बघायला मला देखील जावं लागणार.
मला काय त्याचे, मला तुझ्या असेल, मला काय त्याचे, मला तुझ्या अमरावती काबीज कर. देव हो, एवढं घाबरायचं कारण काय? तुमच्याकडे कोणताही संकट सापडला नाही ना? होय प्रभू, तर सिंधू ऐक्यापासून मुक्काच होत आहे. सिंधू ऐक्यापासून ब्रह्मराशीला मुक्काच होत आहे. तुमच्या पाठीचं राहिलं आहे. या दुधाची रक्षा करा. काही हरकत नाही. तुम्ही काहीच चिंता करू नका. मी घेतो त्या उत्तर समाचार. काय सांगते बरं सापडला तुझ्याच मार्गावर तुम्ही. अरे काय गो विष्णानेंद्र तुझ्या दसऱ्याला वाटतं. त्यांना माझ्या स्वाधीन कर आणि तुझ्या काशीकडे सोडून जाण्याची तयारी कर. तुझा मृत्यू इथे नक्कीच आला आहे. तुझ्या आयुष्य मनात संपले आहे. तुला तुझ्या काहीतरी हवं असलं तर आणि माझ्या स्वाधीन कर. भेट बरोबर मिळत नाही. देव हो, पुष्कळ कोणाने आपल्याला हैराण केलं आहे. आता तरी आपण कोणाच्या आश्रयात जायचं हेच काही सुचत नाही. आपण आपल्या मंत्रिमंत्रीने आपले स्वतःला अदृश्य करून गेला हवे. पुस्तकात मानवाचे नारायण नारायण नारायण. मुस्का चूर नडला
तुम्हाला तिने जेवण एकत्र पाहून मला आश्चर्य वाटते आणि एवढ्या घाबरलेल्या अवस्थेमध्ये निघाल तरी कुठे? पाठीशी लागला आहे. नारायण नारायण बस एका दैत्या पुढे पुढे हरणार हेच मला आश्चर्य वाटते. तुम्ही त्याच्यातून काहीतरी मार्ग काढा. नारायण नारायण देव, मी काय मार्ग काढणार? हो आठवलं, जर तुम्ही तिन्ही देव मिळून त्या श्री गणेशाची आराधना करा, त्यांना प्रसन्न करून द्या, ते त्यातून काहीतरी मार्ग काढतील. मला देखील आता जोडून करायला जायचं आहे, येतो मी. तुम्ही का बरं माझा धावा केला?
श्री गणेश, आम्ही या संकटात सापडलोय, याच्यातून आम्हाला काहीतरी मुक्त करा. देव, तुम्ही काहीही चिंता करू नका. मी घेतो त्या मुस्तासुराचा समाचार. तुम्ही आपल्या स्थानी परत जा. अधिपती, अधिपती, या स्वर्गाचा अधिपती झाला आहे मी. आता ही सृष्टी माझ्या इशाऱ्यावर चालणार आहे. काय हो, हा विचित्र प्राणी कोण? प्रथमच या पृथ्वीला पाहतो आहे. मूर्खा मुस्तासुरा, तू माझी चेष्टा करतो. या सगळी सृष्टीचा आराध्य दैवत म्हणून माझी पूजा केली जाते. आणि या कैलास पर्वताचा राजा शंकर पार्वती याचा मी पुत्र श्री गणेश, मला न ओळखणारा प्राणी मी प्रथमच पाहतो. मुस्तासुरा, तू मला विचित्र प्राणी समजून माझी चेष्टा केली आहे. त्याची शिक्षा मी तुला जरूर देणार. अरे म्हणे काय पर्वताचा राजा शंकर याचा मी पुत्र गणेश. अरे तो परपुरा शंकर माझ्या युद्धात धरून गेला आहे. आणि कुठेतरी जीव वाचवण्यात मार्ग शोधत असेल. मुस्तासुरा थांब. तुला माझ्या शक्तीचा अंदाज नसेल, पण एक वेळ मी तुला संधी देतो की तू मला शरण ये आणि आपल्या पाताळ नगरी निघून जा. अरे अरे माझे शरण ये. अरे मी इथे स्वर्ग जिंकण्यासाठी आलो रे. आणि जाईन ते स्वर्ग जिंकून जाईन. तुला एवढी भरली नसेल तर या श्री गणेशाची हत्या केल्याची शिक्षा पाहिली. बोल आता, तुला मरण देऊ की झुंकाम देऊ? श्री गणेशा मला माफ करा. मी गर्वाने फार उन्मत्त झालो होतो. त्यामुळे माझी मृत्यू भविष्यात आली होती. गणेशा मला मारू नका. मुस्तासुरा,
तू शरण आलास म्हणून मी तुला जीवदान देतो. आज या पुढे मुस्कासूर म्हणत नसून तू माझे वाहन मूषक म्हणून त्रैलोक्यात नावारूपाला येशील. आज तू सिंधुराज मुनीच्या शापातून मुक्त झाला. तथाच तू तथाच तू तथाच तू. हॅलो हॅलो खुश खबर प्रेक्षकांच्या मनापासून तिथं आलेलं पारितोषिक आलं असं आहे. मनीषा मंगेश पवार कडून 101 रुपये पारितोषिक आलेलं आहे. सुजीत सूर्यकांत गाडी यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ऋतिक रवींद्र कुर्लेकर त्याचे स्मरणार्थ रवींद्र कुर्लेकर यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे. तरी लिगमरी खेळ मंडळ त्या सर्व बक्षीसधारकांचे सदस्य ऋण आहोत. आभारी आहोत. धन्यवाद. कसे दर्शन तुझे घडेला ते सांगा. तुझ्या दर्शनाला मिलावतोय रांगा. तुझ्या दर्शनाला मिलावतोय रांगा. असे दर्शन तुझे घडेला ते सांगा. असे दर्शन तुझे घडेला ते सांगा. तुझ्या